श्रीमती वर्षा चंद्रशेखर कुवळेकर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या वर्षा मधुकर वाखारकर। त्यांचा जन्म नागपूरचा। नंतर त्यांचे कुटुंब वडिलांच्या नोकरीनिमित्त कोकणात स्थायिक झाले। वडील सरकारी वकील तर आई आधी शाळेत शिक्षिका आणि नंतर ज्युनियर कॉलेज प्राध्यापिका होती। आई वडील दोघेही कलासक्त। तेच संस्कार वर्षाताईंवर घडले। रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अलिबाग येथे त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले। त्यांनी विविध खेळांमध्ये आपले प्रावीण्यही सिद्ध केले। पती चंद्रशेखर कुवळेकर हे सेंट्रल एक्साइज आणि कस्टम्स ऑफिसर होते। त्यांच्यासह मुंबईत 25 वर्षे तसेच नाशिक, नागपूर, भोपाळ अशी ठिकाणी फिरस्ती झाली। लग्नानंतर अनेक वर्षांनी प्री प्रायमरी टीचर्स कोर्स करून 2 वर्षे सेंट कोलंबा शाळेत त्यांनी नोकरी केली। केवळ मुलांना शिकवण्याची आवड, त्यातून त्यांच्या कॉस्मोपॉलिटन कॉलनीत मराठी विषय 10वी पर्यंतच्या मुलांना त्यांनी शिकवला। संसारातील चढ उतार बघत वाटचाल करताना वाचनाची मनस्वी आवड त्यांनी जोपासली। सन 2018 साली त्यांच्या पतींचे निधन झाले। त्यानंतर आलेला एकटेपणा यातून अचानक त्यांचा हात लिहिता झाला। छोटे मोठे अनेक लेख झाले। त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर वाहवा मिळाली आणि मग त्यांचे आत्मकथन आले मागे वळून पाहताना। अगदी न ठरवता घडून आलेले हे पुस्तक फक्त जवळचे लोक यांच्यापुरती मर्यादित ठेवले। विक्रीसाठी ते नव्हतेच। त्या पुस्तकाने त्यांना लिहिते केले आणि लोकांना ते आवडते यावर शिक्कामोर्तबही झाले। भारतीताई ठाकूर यांच्या नर्मदालयात 4 दिवस त्या गेल्या। तो अनुभव शब्दांकित केला तो दूरदूर पोहोचला। अनेक अनोळखी लोकांचे फोन आले। जगात एकट्या पडलेल्या वृद्ध मंडळींचे त्यांना फोन आले। दत्ता सरदेशमुख यांनी हा लेख वाचून त्याचा सुंदर ऑडिओ बनवला। बंगलोर येथे राहणारे श्री साईनाथ सतनूर यांनी देखील ऑडिओ ऐकला आणि त्यांचे कौतुक केले। त्यांचा मुलगा आफ्रिकेतील केनिया देशाची राजधानी नैरोबी इथे नोकरीनिमित्त गेला आणि सोबत वर्षाताईंनाही घेऊन गेला। 9-10 महिने त्यांनी तिथे वास्तव्य केले। खूप भटकंती केली। देशांतर्गत विमान प्रवास केले। मैत्रिणी मिळवल्या। खूप लोकांना, ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या। तेच सगळे अनुभव सावळ्या विठ्ठलाच्या देशात या पुस्तकात त्यांनी लिहून काढले। याच पुस्तकाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध विदुषी धनश्रीताई लेले यांचे मैत्र त्यांना लाभले। संन्यासिनी भारतीताई यांच्या जवळ जाता आले। हे त्यांच्या आयुष्यातील भाग्ययोग आहेत। आता वयाच्या 66व्या वर्षी वाचन, मनन, लेखन आणि सगळे सोयरे यांच्या सुखाने, आनंदाने त्या जगण्याचा प्रयत्न करत आहेत। आयुष्याच्या उत्तरार्धात अलिबाग जवळील एका छोट्याशा गावात छोटीशी बाग जोपासत निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे वास्तव्य आहे। मुलांकडे परदेशी त्यांचे जाणीव होते, पण आता हे शांत जीवन त्यांना जास्त आकर्षित करते। आज सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे। आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।